गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? तर आत्ता वाजले 10. माझी पूजा झालेली आहे आणि आज कसा जातो दिवस बघू. कारण आज काही स्पेशल असं काय नाही आहे, पण बघू काय काय कुठं जायचं होतं आहे का. कारण मोस्टली तरी जाणारच नाही आहे कुठं बाहेर, मग बाकीचे घरातलं वगैरे. तर आता पूजा वगैरे झाली, सकाळचं सगळं आवरलं. तर आता मला ब्रेकफास्ट करायचं आहे आणि मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संडेला चीट डे करणार होते आणि सोमवारपासून स्ट्रिक्ट डाएट करणार होते. तर आत्ता मी ब्रेकफास्टला खाणार आहे सँडविच. मम्मानं बनवून ठेवलं आहे आणि मम्मा उपासना करते देवाची. तर माझी पूजा करून झाली, मी पूजा केल्यानंतर आई उपासनेला बसली आहे. त्यानंतर मग मी नाश्ता करणार. आईचा आज उपवास असतो. तर मग सगळं आवरलं आहे, बेडरूम वगैरे सगळे क्लीन केलेत. आणि त्यानंतर आता माझं थोड्या वेळात लेक्चर आहे, तर त्या लेक्चरलासुद्धा बसणार आहे. तर त्याआधी पहिला नाश्ता करून घेते. माझ्या बाल्कनीतून असा काहीतरी व्ह्यू येतो, एकदम मस्त असं हिरवंगार असतं. आणि माझ्या बाल्कनीत आणि आमच्या हॉलच्या बाल्कनीत एकदम असं हवा येते, त्यामुळे एकदम असं थंड थंड वाटतं आम्हाला. तर झाडं भरपूर आहेत, त्यामुळे ते काय. तर माझा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्हाला जायचं आहे मळ्यात. आमच्या एक मळ्यात म्हणजे मम्मीच्या मामांच्या घरी, जर जे की मम्मीच्या मामांची नात असं काहीतरी नातं आहे. तर त्यांचं काल बड्डे झाला. त्या माझ्या आत्या आहेत, सो त्यांचा बड्डे झाला काल. आणि काल आम्हाला जाता आलं नाही कारण मम्मा पडली होती, तिचा पाय वगैरे सुजला होता, जो की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला होता. सो तिला चालताच येत नव्हतं, लंगडत लंगडत चालत होती. पण आत्ता आम्ही जाणार आहे त्यांच्यासाठी. मम्माने बुके आणला आहे, तर आम्ही तो देऊन येणार आणि मग मी माझ्या लेक्चरला बसणार. बाकीचे अपडेट मग मी जसं पुढं मी काय काय करेन ते जसं तुम्हाला तिथे जाऊन देतच राहीन आणि दिवसभराचं पण देईन. पण त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा आणि मागच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, सपोर्ट करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला वगैरे शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करत चला. तर बघू आपण पुढे काय करायचं आहे. सो आता आम्ही निघालो आहे. सो आता आम्ही निघालो आहे बुके घेऊन, जर की मी तुम्हाला सांगितलं. तर नाही की गाडीच्या मी लॉक करू. तर आम्ही जाऊ. आणि उन्हाळा मग ऊन फार आहे ना. आता उन्हाळा खूप 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 वाढत आहे ह्यावेळी. असं आम्हाला वाटलं की ह्यावेळी थंडीच नाही पडली, पण ऊन मात्र खूप लवकर आहे आणि खूप जास्त आहे. तर आम्ही जाऊन येतो, तुम्हाला अपडेट करत राहू. बाय. तर ह्या आहेत माझ्या आत्या आणि ही आहे माझी दीदी. तर त्यांचा बड्डे काल झाला होता, तर आम्ही बड्डे विश करायला आज गेलो होतो त्यांना. आणि मम्मी बघा कशी त्यांना वाकून नमस्कार करते आणि सांगते माझा व्हिडिओ घे म्हणून. तर हे आहे माझ्या मम्मीच्या मामांचं घर. 3 मामांचं, मोठ्या, मधल्या आणि लहान. तर काय काय निवांत. तर आता मी चालली आहे खाली मळ्यात, जिथं की चिंचेचं झाड आहे आणि मला चिंच फार आवडते. तर खाली पडल्या असतील तर मग मी गोळा करून घेणार. झाड फार उंच आहे, त्यामुळे हाताला तर काय येणार नाही, पण खाली जर असतील तर नक्कीच घेणार. तर इथे हे चिंचेचं झाड फार उंच आहे, मला तर हाताला येत नाहीत, पण पडलेल्या तरी मी घेऊ शकते. वाव, मला चिंच फार फार आवडते. आणि सगळ्यात कुणाकुणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. खूप साऱ्या चिंचा आहेत, पण काही खाली पडलेत त्यामुळे घेता नाही येतात. पण जेवढ्या दिसतील तेवढ्या मी घेणार. तर एवढ्या चिंचा मी घेतलेत आणि आता मी घरी जाऊन त्याला मस्त चटणी मीठ लावून खाणार. तर हे इकडे खाली पण माझ्या मम्मीच्या आजींचं घर आहे. ह्या साईडला रोड गेला आहे आणि इकडे पण मम्मीच्या मामांची घरं आहेत आणि तिकडे सगळे म्हैशी वगैरे, म्हणजे असं मळा आहे, त्यामुळे इथे शेती वगैरे खूप सारी आहे. तर आता आम्ही त्यांना बुके वगैरे दिलेला आहे आणि आता आम्ही घरी जाणार आणि
मग लेक्चरला बसणार आहे. तर भेटू मग नंतर. बाय. सो आम्ही आलो घरी आणि आत्ताच एक पार्सल रिसीव झालं आहे, ज्यात की परफ्यूम आहे. आणि तर मला ते ओपन करायचं आहे आणि बघायचं आहे स्मेल कसं आहे. आणि जे की हे माझ्या मावशीने मागितलं होतं. मावशी म्हणजे मम्माच्या फ्रेंडनी, त्यांना द्यायचं आहे हे. तर आधी चेक करते कसं आहे फ्रेग्रन्स वगैरे. एवढं पॅकेजिंग आहे ना ह्याला, 2-3 कॅरी बॅग. स्मेल तर छान येते आता बाहेरूनच पॅकेजिंगच्या बाहेर. डॅन डॅन 3 म्हणजे 3 पॅकेटमध्ये. हे असे बॉटल्स आहेत 3 पॅकेट. आवडेल मावशींना. तर असे हे 3 फ्लेवरमध्ये 3 आले. हो, इथे माझी आई पाय एवढा मोडलाय तरी सुद्धा एवढं काम करते. तर आता मम्मा पटपट किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे, कारण आता आमच्या मावशी यायचं वेळ झाली आहे. मग त्यांना परत सगळी भांडी वगैरे सगळं व्यवस्थित द्यावं लागतं काढून. मग मग फ्रीजचं आपण काढलं काय सगळं? मी सकाळी पण थोडं काढले, आत्ता पण थोडं. तर इथं आमची मम्मा एवढं बिचारीचा पाय हे झालाय तरी सुद्धा घरातली कामं करते. आणि एक की आम्ही तांब्याचे घागरे असतात, जे तुम्हाला सांगते, हे तांब्याच्या घागरे असतात जे की ह्यामध्ये पाणी आपल्याला रात्री भरून ठेवायचं आणि दिवसभर ह्यातून पाणी पिलेलं कधीही चांगलं, म्हणजे कुठले पोटाचे म्हणजे आजार वगैरे होत नाहीत. तर आम्ही ह्यात पाणी भरून ठेवतो. आणि मम्मांना म्हणजे आम्ही आता उन्हाळा चालू झाला त्यामुळे आम्ही इथं हे पण आणलंय, काय म्हणतात त्याला, माठ पण आणलंय. तर फ्रीजमधलं पाणी आम्ही शक्यतो पित नाही. आणि आम्ही उन्हाळा जरी असला तर, माझ्याकडे कॅमेरा करते, उन्हाळा जरी असला तर आम्ही फ्रीजमधलं पाणी पित नाही मोस्टली. मग असं केलं की आता आम्ही माठ आणलाय, त्याचबरोबर तांब्याच्या घागरीत पण पाणी गारच राहते ना व्यवस्थित एकदम. तांब्याच्या घागरीतलं पण पाणी एकदम गार राहतं, त्यामुळे आम्ही मोस्टली हे पाणी पितो. कारण फ्रीजचं पाणी पोटात म्हणजे पोटदुखी वगैरे होते, त्याने का बाधतं आपल्याला ते. तो आता मी लेक्चरला बसणार आहे, त्यानंतर मग आपण भेटू 2-3 तासांनी. तोपर्यंत मग जेवायचं वगैरे टाईम होईल. आता वाजले तर 12 वगैरे, पण मी आता ब्रेकफास्ट केलाय त्यामुळे मी 1-2 वाजता जेवेन. तर मग चला आपण लेक्चरला बसू. तर आता मस्तपैकी जेवण झालंय माझं. व्हिडिओ करता नाही आला कारण मला एवढी भूक लागली होती, मला काही सुचतच नव्हतं. आणि मला असंच होतं जेव्हा भूक लागते त्यावेळी मला काहीच भान राहत नाही मला काय करायचं वगैरे. तर मी जेवले. आणि मम्मा पण बसणार आहे यूट्यूबचं व्हिडिओ करायला. आणि मम्माचं चॅनल आहे स्वामी दत्त सेवा या नावाचं, जाऊन मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा. तर एवढं ऊन भयानक आहे ना, एवढं भयानक आहे ना, विचारायलाच नको. ह्या वर्षी तुम्हाला वाटतं का की ह्यावेळी थंडी पडली होती वगैरे? बिलकुल थंडी नव्हती ह्यावेळी, पण उन्हाळा फार जाणवत आहे फार. तर मला तर घरातून बाहेर जावंसच वाटत नाही आहे. तुम्ही बघू शकता किती ऊन आहे, असं तापलंय सगळं. तर आता थोडा वेळ अभ्यास करणार, त्यानंतर आज फार कंटाळ्यात झोपून टाकणार आहे. मस्तपैकी 1 तास झोप घेणार, त्यानंतर थोडा योगा वगैरे करणार आणि परत अभ्यास. मग इव्हिनिंगचं रुटीन जे की तुम्ही इव्हिनिंगच्या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये बघितलं आहे तेच असते माझं. सो मी करणार ते. आणि आमच्या मावशी मागे भांडी घासतायत आणि आमचा कावळे दादा इथे ओरडतोय आणि त्याला जेवू घातलंय आता आम्ही. आणि आमचं हे छोटंसं कुकूचं पिल्लू असतं इथं कायम बसतं गाडी खाली, त्याला पण दूध दिलंय, ते पण खाली जाऊन झोपलंय. आणि आता आम्ही पण झोपणार थोड्या वेळात. आता आम्ही झोपणार आहे थोडा वेळ. मागं माझी मम्मा झोपली आणि हाय करते हाय.
तर आमचं कुकू बाहेर आहे आणि छोटंसं बाळ आहे आणि त्याला लागलं आहे आणि बाकीचे डॉग्स वगैरे येतील म्हणून आम्ही हॉलमध्ये झोपले, कारण बेडरूममधून तिकडून आवाज नाही येणार फॅननं. त्यामुळं मी आणि आई हॉलमध्ये झोपले. आणि झालं असं की मी मम्माला म्हटलं की मला फॅन जोरात लागतो, तू हॉलमध्ये झोप. तर ती म्हटली की मला काय कुकूची देखभाल करायला तू मला बाहेर झोपवालीस काय, म्हणून मी त्यात मग घरच्या मागे शेत, त्यामुळे बाहेर मागून मोठी कुत्री येतात, त्यामुळे छोट्या पिल्लांना ते हे करतात आणि त्यामुळे आम्हाला इथं झोपायला लागले. म्हणजे ते झोपले आता, पण लक्ष ठेवायला लागतं म्हणून आम्ही इथं झोपतोय. आणि आमची भाषा थोडी नाही अस्सल कोल्हापुरी आहे, तर तुम्ही लोक समजू शकता. त्यामुळे आता परत झोपल्यानंतर झोपून उठून तुम्हाला भेटतो. ठीक आहे, बाय. तर आता मी झोपून उठले, फ्रेश झाले आणि मम्मानं मला मस्तपैकी चहा आणून दिलाय. आणि आता आम्ही ॲमेझॉनवर ड्रेसेस बघतोय, मम्मा आणि मी. आणि मम्मा ऑफर चालू आहे बघते, 8,000चं 2300ला, 3,000चं 900ला. कोणती ऑफर आहे चालू? मग आता तो पहिला स्टार्टिंगला होता बघ. दूध ठेवलंस वर आलं. माझ्या बेडरूमच्या विंडोमधून खूप छान सनसेट व्ह्यू येतोय, तर मी तुम्हाला दाखवते. मी ते बघूच शकताय, किती छान सनसेटचा व्ह्यू येतोय. आमच्या घराच्या मागच्या साईडला शुगर फॅक्टरी आहे आणि हे आमचं जुनं स्लॅबचं घर आहे. माझ्या आजींनी हे बांधलेलं आहे आणि हे बघा किती सुंदर डायरेक्ट प्रकाश आपलं माझ्या बेडरूममध्ये येत आहे. फार सुंदर व्ह्यू आहे. तर माझा आत्ता एक टेस्ट होती, ती दिली आणि पुऱ्या घरात मी एकटीच आहे आणि मम्मा गेली आहे बाहेर. म्हणजे एक जण एक्सपायर झाले होते, त्यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेली आहे. आणि एक मिनिट मी लाईट लावते. तर मम्मा आल्यानंतर आम्ही जेवणार. तसंही मी लवकर जेवते रोज, पण आज मम्माचा उपवास आहे आणि मम्माला पण भूक लागली होती, तरी पण बाहेर काम होतं म्हणून गेली आहे. मग ती आली की आम्ही दोघीही जेवणार आहे. आणि उद्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर उद्या तुमच्याकडे कशी करतात म्हणजे शिवजयंती सेलिब्रेशन, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तरी मला पर्सनली असं वाटतं की शिवजयंती दिवशी गाणी लावण्यापेक्षा कशी असू देत महाराजांची गाणी डीजेमध्ये लावण्याऐवजी किंवा कशा पण ह्याऐवजी तर चांगले उपक्रम राबवावेत. जसे की रक्तदान शिबिर झालं, अन्नदान झालं, गोरगरिबांमध्ये काय म्हणजे आता वस्तू वाटणं झालं, किंवा अनाथ मुलांना हे म्हणजे वस्तू देणं झालं, आश्रममध्ये नेऊन जेवण देणं झालं, किंवा बरेच काय उपक्रम असतात. तर ते केले तर जास्त चांगली शिवजयंती सेलिब्रेशन होईल. म्हणजे हे असं डेकोरेशन, डॉल्बी, DJ हे यानं शिवजयंती सेलिब्रेट होतच नाही, असं माझं पर्सनली मत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की मला सांगा. तर हे जेवढे उपक्रम चांगले समाजासाठी उपयोगी असतील, ज्यांना गरजू व्यक्तींना म्हणजे गरजू व्यक्तींसाठी उपयोगी होईल असे उपक्रम अशा वेळी राबवणं. किंवा आधी कधी म्हणजे आपण रामजयंती साजरी करतो, खूप DJ डॉल्बी सगळं लावतो, त्यावेळी शिवजयंती वेळी अशा वेळी आपण किंवा गणपतीच्या दिवशी मिरवणूक DJ डॉल्बी ह्या अशा वेळी जर उपक्रम त्याच पैशातून उपक्रम जर हे असे छोटे छोटे केले तर त्याचा समाजाला उपयोग होईल. किंवा एका विद्यार्थ्याला तुम्ही अशा दिवशी 2 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊ शकाल, असं काहीतरी चांगलं त्याच पैशाने केलं तर उलट महाराजांना बघत असतील ते, तर त्यांना अभिमान वाटेल की आत्ताही अशी माणसं घडत आहेत आपल्या समाजात. सो असं काहीतरी करा. तर आता मम्मी आल्यानंतर आम्ही जेऊ. विषय दुसरीकडे चालला होता, पण अशी सेलिब्रेशन असं आहे माझं पर्सनली मत आहे. त्यामुळं मी या मताची आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकांची मतं वेगवेगळी असू शकतात, त्याला मी माझा विरोध नाही आहे,
पण मी माझा पर्सनली ओपिनियन मांडते की मला असं वाटतं की अशी शिवजयंती साजरी केलेली सगळ्यात चांगली. तर आता मम्मा आल्यानंतर जेऊ, तोपर्यंत मी आता अभ्यास तर केला आहे, आता मी काहीतरी सिरीज वगैरे बघणार आहे. तोपर्यंत मम्मा आली की मग मम्मासोबत जेवेन, मग तुम्हाला भेटेन. बाय. तर आता मी शतपावली करायला आली आहे. तर आता आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं तर मी आली इथं शतपावली करायला. घराच्या जवळच करते आहे. तर मम्मा नाही आली, मम्मा यूट्यूबचं थंबनेल वगैरे करते त्यामुळं ती आली नाही आहे. पण मी करते शतपावली, थोडा वेळ करेन शतपावली आणि मग घरी जाईन. घर तर इथंच आहे, मी घराजवळच शतपावली करते थोडीफार, अजून एक 10 मिनटं करेन आणि मग घरी जाईन. तर आत्ता वाजलेत 12 आणि आत्ता व्हिडिओ एंड करते मी ते, कारण मी आत्ता मगाशी एका शेजारी गेले होते, त्यांचा बड्डे होता, त्या दिवशी मम्मा पडली होती. मग गिफ्ट आणून ऑलरेडी ठेवलं होतं, असं आम्हाला द्यायचं होतं. मग आपल्या घराजवळच घर आहे, तर म्हटलं देऊन येऊ. आम्ही जेवून चालायला जातो त्यावेळी, सो मम्मा येत होती. तर मम्मा हळूहळू चालत मग आम्ही त्यांच्याकडे देऊन आलो, त्यामुळे वेळ झाला. वापस घरातलं सगळं लॉक्स वगैरे बघून सगळं कुकूला खाऊ दिलं, त्याला झोपवलं आणि मग आत्ता वाजलेत 12, पावणे 12 वाजले असतील. व्हिडिओ आपण इथेच एंड करू. व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, शेअर करा फ्रेंड्समध्ये वगैरे, आपल्या फॅमिलीमध्ये कमेंट करा, लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. चला माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला पण लाईक करा, खूप सारे कमेंट्स करा. तर परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तर बाय आणि तुम्ही काळजी घ्या. बाय.